नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग। आज आपण आज तारीख किती आहे? 20 तारीख आहे ती। तर 20 तारखेपासून आज आपण TCS आणि IBPS या पॅटर्ननुसार मराठी ग्रामर स्टार्ट करणार आहोत। तर बघा, TCS आणि IBPSला मराठी एकदम डीपमध्ये विचारल्या जात नाही। त्याच्यामुळे आपल्याला जो आधी TCSचा जो सिलेबस आहे, ज्याच्यावर जास्त भर आहे TCS किंवा IBPS पॅटर्नचा, तो सिलेबस आपण आज बघणार आहोत। सगळ्यात पहिले मराठीमध्ये समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द याच्यावरती जास्तच भर आहे। कधी कधी काय होतं की एक शब्द विचारला जातो किंवा शब्द नसेल तर एखाद्या वाक्यामध्ये त्या शब्दाचा उपयोग करावा लागतो, समानार्थी असो किंवा विरुद्धार्थी असो, ते ऑप्शन आपल्याला क्लिक करावं लागतं। नंतर आहे कर्ता कसा ओळखावा, ते तर सगळ्यांना येतच, पण ते पण एकदम डीपमध्ये नाही विचारत, खूप इझी विचारतात इथे। कर्म कसा ओळखावा, क्रियापद कसं ओळखावं, त्यानंतर वचन एक वचन, अनेक वचन, या प्रकारे आपल्याला वचन घेता येईल, कव्हर करायचंच आहे आपल्याला ते। त्यानंतर लिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग, हे 3 लिंग आहेत आणि या लिंगानुसार ते लिंग कसे ओळखायचे आहे ते पण आपल्याला शिकायचं आहे। समास, प्रयोगमध्ये कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग आणि कर्मणी प्रयोग कसे ओळखायचे, त्यामध्ये पण ते एकदम आता जसं आपल्याला राज्यसेवाचा अभ्यास म्हणा किंवा कंबाईनचा अभ्यास म्हणा, तो एकदम डीपमध्ये करावा लागतो। तर इथे कसं आहे, एकदम डीपमध्ये विचारत नाही, एकदम साधे विचारतात। कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा, कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा, भावे प्रयोग कसा ओळखायचा, तर प्रयोग पण एकदम साधा आहे। त्यानंतर वाक्याचे प्रकार, शुद्ध लेखन नियम। आता एखादा शब्द आहे प्रतीक्षा, तर प्रतीक्षा कोणी वेगळं लिहितं, ती चौकार इकडे तिकडे लिहितात, आपल्या विलांटी इकडे तिकडे लिहिते, तर ती प्रतीक्षा कसं लिहायचं असतं ते आपल्याला पाहायचं आहे। त्यात भरपूर शब्द असे, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी, म्हणजे भरपूर शब्द आहे, आणखी ते घ्यायचेच आहे आपल्याला समोर। काळ व काळाचे प्रकार, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, तर ते कसे ओळखायचे ते पण बघायचं आपल्याला। त्यानंतर कवी आणि त्यांचे टोपण नावे। आता जे कवी आहेत जसं शिरवाडकरांचं नाव काय, कुसुमा, म्हणजे त्यांना असं कुसुमाग्रज म्हणून ओळखलं जातं। तर अशा प्रकारचे जे कवी वगैरे आहेत त्यांना आपल्याला कोणतं दुसरं टोपण नाव आहे, ब.सी. मर्ढेकरचं नाव काय, सगळ्यांचं निसर्ग कवी कोण, या टाईपचे आपल्याला क्वेश्चन्स घेऊन शिकायचे आहे। त्यानंतर अलंकार शिकायचं। अलंकारमध्ये कोणते, उपमा अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार, रूपक अलंकार, शब्दालंकार आणि अर्थालंकार, असे 2 प्रकार पडतात। त्याच्यामध्ये पण ते एकदम डीपमध्ये जात नाही, एकदम नॉर्मल साधे क्वेश्चन्स विचारतात। नंतर आहे शब्दसिद्धी, नंतर आहे विरामचिन्हे, क्वेश्चन मार्क झालं, अपसारण चिन्ह झालं, आपलं मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, उद्गारवाचक चिन्ह म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला, तर ते आपल्या साईनला। उभयान्वयी अव्यय, अनेक शब्दासाठी एक शब्द। आता अनेक शब्द म्हणजे एक वाक्य दिलेलं असते, जसं वृक्षावर प्रेम करणारा कोण, तर वृक्षप्रेमी, या टाईपने आपल्याला एका वाक्यासाठी आपल्याला एक शब्द शोधावा लागतो, ठीक आहे। अनेक शब्दासाठी एक शब्द। मनी व वाक्प्रचार, मनी शिकायचे आपल्याला। उतारात आता सगळं उतारा शिकायची तेवढी काही गरज नाही, पण ते सिलेबसमध्ये लिहिलं आहे। उतारावरून प्रश्नाचे उत्तर म्हणजे कशा प्रकारे शोधायचे हे तुम्हाला स्वतःलाच माहिती आहे। नंतर कादंबरी व लेखक, आता किती प्रश्न येऊन गेले, तलाठीला प्रश्न आले, भरपूर ठिकाणी प्रश्न आले आहे। छावा कोणाची आहे, मृत्युंजय कोणाचा आहे, या प्रकारचे प्रश्न आले आणि ते नॉर्मल प्रश्न कोणाला येतात, तर ते डीपमध्ये आपल्याला घ्यायचं आहे की कोणतं पुस्तक कोणत्या कवीचं आहे। आता एका कवीचं म्हणजे कसं भरपूर पुस्तकं असतात, 1-2 पुस्तकं असतात, तर आपण काय करू, ते असं सेपरेट घेण्यापेक्षा त्या कवीचे जेवढे पुस्तक आहे ते एक साईडला आपण लिहून घ्यायचं, म्हणजे कसं कोणाला कन्फ्युजन होणार नाही आणि सगळ्यांचा म्हणजे व्यवस्थित अभ्यास होईल। इकडे तिकडे वाचण्यापेक्षा ते एका याच्यामध्ये स्लाईडमध्ये म्हणा किंवा मग PDF मध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्यानंतर इथलं स्लाईड गेली, ही त्याच्यानंतर विशेषण पण ओळखायचं आहे। विशेषणवर जास्त असे मला प्रश्न तर दिसले नाही आहे, पण तरी घ्यायला हरकत नाही, साधे प्रश्न असतात। तर आता बघा, TCS नुसार अभ्यास करा किंवा IBPS नुसार अभ्यास करा किंवा राज्यसेवेचा अभ्यास करा, कंबाईनचा अभ्यास करा, तुम्हाला सगळ्यात पहिला एक चॅप्टर शिकणं खूप महत्त्वाचं असतं, तो म्हणजे कोणता, भाषा, लिपी व तिचा इतिहास, ठीक आहे। तर कोणत्याही पोस्टसाठी तुम्ही अभ्यास करा, तो चॅप्टर तुम्हाला शिकण्याचा आहे।
तर आपण आज भाषा, लिपी व तिचा इतिहासपासून सुरुवात करू. आज जर हा पूर्ण कंप्लीट झाला तर आपण उद्यापासून आपल्या जो सिलेबस आहे सिलेबसनुसार सुरुवात करू. ठीक आहे. अक्षर थोडेसे बेकार आहे, थोडेसे ऍडजस्ट करून घ्याला. भाषा, लिपी व तिचा इतिहास. ठीक आहे. आता भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. आता ही झाली पुस्तकी लँग्वेज, आपलं व्याख्या. आपली साधी व्यक्त करायची म्हटलं तर आपले अनुभव, आपल्या कल्पना, आपले विचार यांना म्हणजे व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय. त्यामध्ये भावना पण आल्या, म्हणजे भावनामध्ये सुख पण येईल आणि दुःख पण येईल, दोन्ही येईल. तर जे व्यक्त करण्याचं साधन आहे ते म्हणजे भाषा. आता भाषा हा शब्द कसा तयार झाला आहे तर संस्कृत धातू भाष्य या शब्दापासून भाषा हा शब्द तयार झाला आहे. तर मी तुम्हाला व्याख्या लिहून देते म्हणजे तुम्हाला कसं सोपी जाईल आणि पुन्हा जर म्हणजे हे लेक्चर रेकॉर्ड स्वरूपात तुम्ही पाहतो म्हटलं तर म्हणजे बोलण्यापेक्षा तुम्ही लिहिलेले नोट्स काढू शकता स्वतः. त्याच्यामुळे मग आज हे थोडंसं लिहूनच घेते मी. भाषा, ठीक आहे, आपले विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. ठीक आहे. आता ही पुस्तकी व्याख्या झाली. दुसरी भाषा करायची म्हटलं तर आपले अनुभव, कल्पना, भावना, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. होय. ठीक आहे. भाषा क्लिअर झालाय आता तुम्हाला? ज्यांना जे नवीन असेल त्यांनी लिहून पण घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण घेऊया, भाषा झाला तर लिपी घेऊ. लिपी म्हणजे काय? ठीक आहे. लिपी, आता लिपी म्हणजे काय तर लिपी म्हणजे आता बघा आपली भाषा आहे, मराठी भाषा आहे. जर आपण आपल्या मराठी भाषेला चिन्हात नमूद करून ठेवलं नसतं किंवा म्हणजे तिला जिवंत ठेवलं नसतं तर आपली जी भाषा आहे ती नष्ट झाली असती. आणि अशा बऱ्याच भाषा आहे की ज्यांना चिन्हामध्ये रूपांतरित करून ठेवलं नाही आहे, त्या नष्ट झाल्या आहे आणि काही अजूनही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला लिपीमध्ये भाषा आपली रूपांतरित करून ठेवणं खूप महत्त्वाचं असते. त्याच्यामुळे लिपीची व्याख्या लिहिताना आपण एवढंच लिहायचं की आपली भाषा जिवंत आणि चिन्हात एक मिनिट आणि टिकवून ठेवण्यासाठी तिला अक्षरांचं थोडंसं ऍडजस्ट करा, तिला चिन्हात रूपांतरित
करणे आवश्यक असते, त्यालाच लिपी असे म्हणतात. ठीक आहे. आता प्रत्येक भाषेची एक लिपी असते. जसं आपल्या मराठी भाषेची लिपी कोणती आहे? देवनागरी लिपी आहे. तर देवनागरी लिपी म्हणजे काय? तर आता हे लिहून देण्यापेक्षा मी तुम्हाला सरळ सांगते. देवनागरी लिपी म्हणजे देवांची बोली भाषा होय. आणि त्या बोली भाषेला ज्या लिपीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं त्या लिपीला आपण देवनागरी लिपी म्हणतो. ठीक आहे. तर आता संस्कृत भाषेची लिपी ही देवनागरी लिपीच आहे. आणि आपली जी मराठी आपल्या मराठी भाषेची जननी म्हणजे की आपण जे आपली मराठी भाषा ज्या भाषेकडून घेतलेली आहे ती भाषा म्हणजे संस्कृत भाषा. तर ज्या अर्थी संस्कृत भाषेची लिपी ही देवनागरी लिपी आहे तर आपल्या मराठी भाषेची लिपी सुद्धा देवनागरी लिपी असायला पाहिजे. आता देवनागरी लिपीचे काही नियम आहे. म्हणजे ती कशी लिहायला पाहिजे, तिचं म्हणजे प्रत्येक अक्षराला जे वर्ण आहे वर्णाला स्वतंत्र ध्वनी असायला पाहिजे, स्वतंत्र चिन्ह असायला पाहिजे. तर ते तुम्हाला मी नियम लिहून देते. देवनागरी लिपीचे नियम काय आहेत? देवनागरी लिपी म्हणजे ते तर तुम्हाला समजून गेलं आहे की काय आहे नेमकं. देवांची बोली भाषा होय देवनागरी लिपी. तर आता नंतर मी देवनागरी लिपीची व्याख्या लिहून देण्यापेक्षा नियम लिहून देते. म्हणजे कशी असायला पाहिजे देवनागरी लिपी. नियम. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. हा झाला पहिला नियम. ठीक आहे. दुसरा नियम काय आहे? तर देवनागरी लिपी ही गोलसर, तिरप्या, आडव्या अशा अक्षराची असू शकते. हा नियम काय ते लिहत नाही मी, लिहायला भरपूर वेळ जातो. त्याच्यामध्ये एक आणखी एक आपण सेंटेन्स म्हणजे ॲड करू. ज्याप्रमाणे आता जे उत्तर भारतातल्या आपल्या भाषा आहे त्यांची म्हणजे जननी म्हणजे त्यांचा जन्म हा संस्कृत भाषेमधूनच झाला आहे. त्याच्यामुळे त्यांची जी लिपी आहे ही देवनागरी लिपीच आहे. तर ज्या भाषा हा नियम फॉलो करते की डावीकडून उजवीकडे लिहितात त्या भाषा आपण एक उदाहरणामध्ये लिहून घेऊ. भोजपुरी, पंजाबी, मराठी आणि हिंदी. ठीक आहे. आता कोणत्या भाषा अशाही आहे ज्या उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. ठीक आहे. उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाणाऱ्या भाषा ठीक आहे. उदाहरणार्थ अरबी, फारसी, उर्दू. ठीक आहे. या भाषा उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. ठीक आहे. क्लिअर आहे एवढं. त्यानंतर आता विरामचिन्ह म्हणजे आता काय आहे नेमकं. तर आधी ना आपल्या मराठी भाषेमध्ये विरामचिन्हांचा उपयोग केला जात नव्हता. ठीक आहे. आता 1800 ओळीची जी ज्ञानेश्वरी आहे त्या ज्ञानेश्वरीमध्ये विरामचिन्हाचा उपयोग केलेला नाही आहे. ज्ञानेश्वरीलाच आपण भावार्थ दीपिका असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये ना विरामचिन्हाचा उपयोग केला नाही. त्याच्यामुळे काय झालं होतं की आपल्या भाषेचे सौंदर्य आणि रस नष्ट झाला होता विरामचिन्ह नसल्यामुळे. त्याच्यामुळे आपण विरामचिन्ह कुठून घेतले? इंग्रजीमधून घेतलंय. इंग्रजी या भाषेमधून आपण विरामचिन्हाचा वापर करतो. ठीक आहे. विरामचिन्ह
भाषेचे सौंदर्य व रस नष्ट होऊ नये म्हणून विरामचिन्हांचा वापर केला जातो. ठीक आहे. आता नंतर हे झालं विरामचिन्ह. नंतर आहे शिरोरेषा. शिरोरेषा म्हणजे जे आपण शब्दांवर रेष मारत असतो ती झाली शिरोरेषा. तर ती पण पद्धत आपण म्हणजे असं समजा की आपण आपल्या भाषेला रस आणि सौंदर्य म्हणजे टिकून राहायला पाहिजे आपल्या भाषेचं, त्याच्यामुळे आपण ते शिरोरेषा वापरतो. आता या ज्या मेन कन्सेप्ट आहे त्या तुमच्या क्लिअर झाल्या आहे. ठीक आहे. आता भाषेचे प्रकार कोणते कोणते आहे तर आपली मातृभाषा आहे, राजभाषा आहे, राष्ट्रभाषा आहे आणि अभिजात भाषा आहे. तर मातृभाषा म्हणजे काय? मातृभाषा म्हणजे आपण जिथे जन्मलो तिथली भाषा म्हणजे मातृभाषा. तर ते प्रकार मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये मॅप काढल्यासारखं एकाखाली एक असा लिहून देते, ते तुम्ही थोडंसं बघून घ्या किंवा कोणाला लिहायचं असेल नोट्स काढायच्यात नोट्स पण काढू शकते. पहिला आहे मातृभाषा. ठीक आहे. जिथे जन्मलो तिथली भाषा. डन. आणि हे झाली पहिलं. दुसरी आहे राजभाषा. राजभाषा आपल्या मराठीमध्ये आधी राजभाषा किती होत्या? 14. त्याच्यानंतर घटना दुरुस्तीद्वारे 8 राजभाषा आपण त्यामध्ये ऍड केल्या आहे. तर टोटल किती झाल्या? 22. तर त्या परिशिष्ट 8 मध्ये आहे आणि कलम 344. ठीक आहे. आधी किती होत्या? आधी 14. त्याच्यानंतर ऍड किती झाल्या? +8. किती झाल्या टोटल? 22. आता या कोणत्या घटना दुरुस्तीनुसार आपण त्या 8 राजभाषा आपण ऍड केल्या आहे ते आपल्याला बघायचं. त्याच्यावर म्हणजे प्रश्न येतात कोणत्या घटना दुरुस्तीनुसार त्या ऍड झाल्या आणि कोणत्या कोणत्या भाषा आहेत त्या. ठीक आहे. दुसरी स्लाइड घेऊ. हा. तर पहिली आपली घटना दुरुस्ती, 1 मिनिट लिहून घेते. घटना दुरुस्ती. ठीक आहे. पहिली घटना दुरुस्ती 21वी. 21व्या घटना दुरुस्तीनुसार एक भाषा ऍड करण्यात आली. ती कोणती होती? सिंधी. डन. त्याच्यानंतर 71वी घटना दुरुस्ती. त्याच्यानुसार आपण 3 भाषा त्याच्यामध्ये ऍड केल्या. कोणत्या भाषा होत्या त्या? मणिपुरी, दुसरं कोकणी, तिसरी नेपाळी. डन. 21, 71, 92. 92वी. तर 92नुसार आपण 4 भाषा ऍड केल्या आहे. ठीक आहे. त्या कोणत्या कोणत्या आहे? पहिली आहे बोडो, दुसरी संथाली, तिसरी लद्दाखी. लद्दाखीलाच आपण पहाडी म्हणतो. ठीक आहे. पहाडी. आणि चौथी मैथिली. तर 21 नुसार एक भाषा जोडण्यात आली ती सिंधी. 71व्या घटना दुरुस्तीनुसार 3 भाषा जोडण्यात आल्या. पहिली मणिपुरी, कोकणी आणि नेपाळी. 92व्या घटना दुरुस्तीनुसार 4 भाषा जोडण्यात आला. बोडो, संथाली, लद्दाखीलाच पहाडी म्हणतो लद्दाखी आणि मैथिली. ठीक आहे. तर हे क्लिअर झालंय.
या कोणत्या भाषा आहे? राजभाषा. राजभाषा, ज्यानंतर 8 जोडण्यात आला या. ठीक आहे, टोटल किती आहे? 22. क्लिअर आहे एवढं? त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे राष्ट्रभाषा. राष्ट्रभाषा म्हणजे आता राष्ट्रभाषा म्हणजे असं आहे काही नाही, पण जी आपण संसदेमध्ये कारभार पाहण्यासाठी जी भाषा वापरतो ती राष्ट्रभाषा. तर आपण हिंदी वापरतो. आता आपण आपल्याला जर परमिशन काढायची असेल तर आपण हिंदी पण म्हणू शकतो, की आपल्या मातृभाषेमध्ये आपल्याला बोलायचं तर आपण बोलू शकतो. ठीक आहे. तिसरी कोणती आहे? राष्ट्रभाषा. हिंदी या भाषेत संसदेमध्ये कारभार चालतो किंवा आपण ही भाषा वापरू शकतो, हिंदी भाषा. आपल्याला आपल्या भाषेमध्ये बोलायचं असेल तर आपण तशी परमिशन काढून आपण मातृभाषेमध्ये बोलू शकतो. ठीक आहे. नंतर चौथा आहे अभिजात भाषा. अभिजात भाषा. तर अभिजात भाषा म्हणजे काय? आता अभिजात भाषेचा दर्जा त्याच भाषेला दिला जातो ज्या भाषेचा इतिहास हा 2000 वर्षापूर्वीचा जुना असला पाहिजे. आणि नंतर दुसरा नियम म्हटला गेला तर त्या भाषेची जननी तीच असायला पाहिजे. आणि त्या भाषेचे जे साहित्य आहे ते खूप जुने आणि प्रगल्भ असायला पाहिजे. हे त्या म्हणजे अभिजात भाषेचे म्हणजे नियम आहे. हे नियम जर फॉलो केले तर तिला अभिजात भाषेचा दर्जा भेटला जातो. तर आजपर्यंत किती भाषेला दर्जा भेटला आहे? 6 भाषेला. तर त्या भाषा आपण बघून घेऊ. ठीक आहे. पहिला आहे तामिळ. तामिळला कितीमध्ये भेटला? 2004 मध्ये. ठीक आहे. नंतर संस्कृतला भेटला आहे 2005 मध्ये. ठीक आहे. नंतर आहे कन्नडला भेटला आहे 2008 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे चौथी भाषा तेलुगूला मिळाला आहे 2008 मध्ये. पाचवी भाषा आपण इकडे लिहू. पाचवी भाषा आहे मल्याळम. कितीमध्ये भेटला आहे? 2013 मध्ये. नंतर आहे ओडिया भाषा. तिला भेटला आहे 2014 मध्ये. त्या टोटल किती भाषा आहे? 6 अभिजात भाषा आहे. तर अभिजात भाषेचे नियम काय आहे? केंद्र सरकार तिला अभिजात भाषा म्हणून दर्जा का बरं देतात? तर कोणते नियम तिने फॉलो केले पाहिजे? तर ते नियम आपण लिहून घेऊ. कोणाला लिहायचं असेल तर कोणी व्हिडिओ म्हणजे पॉज करून नंतर लिहू शकता. ठीक आहे. नंतर आता नियम लिहायचे आहे. नियम अभिजात भाषेच्या अभिजात भाषा मिळण्याचा दर्जा. ठीक आहे. काय आहे नियम? ती भाषा 2000 वर्षापूर्वीची असावी. हा झाला पहिला नियम. दुसरा नियम त्या भाषेची जननी तीच असावी. त्या भाषेची जननी तीच असावी. डन.
नंतर आहे तिसरा नियम, त्या भाषेतील साहित्य खूप जुने व प्रगल्भ असावे। हे नियम जर एखाद्या भाषेने फॉलो केले किंवा असले म्हणजे हे जे अटी आहे या अटी जर एखाद्या भाषेमध्ये असल्या तर केंद्र सरकार तिला अभिजात भाषेचा दर्जा देतो आणि तिच्या संवर्धनासाठी या अभिजात भाषेच्या संवर्धनासाठी मी ज्या 6 भाषा घेतल्या आहेत तर त्या भाषांना केंद्र सरकार तिच्या संवर्धनासाठी 1000 कोटी रुपये देते दरवर्षी। ठीक आहे, तर अजून जर कोणत्या भाषा असेल, आता आपले रंगनाथ पठारे समिती आहे, अभिजात भाषाचा दर्जा मिळण्यासाठी रंगनाथ पठारे आपली आहे सध्या। ठीक आहे, तर हे झाले नियम। अभिजात भाषा प्राप्त करण्यासाठी म्हणजे दर्जा प्राप्त करण्यासाठी हे नियम आपल्याला फॉलो करावे लागतात। डन। आता जे आपले मराठी साहित्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे पुरस्कार प्राप्त करणारे कोण कोण आहेत, ठीक आहे, तर इथे लिहिते, हे महत्त्वाचे आहे म्हणजे याच्यावरती प्रश्न येऊ शकते, TCS पण प्रश्न विचारू शकते, IBPS पण विचारू शकते, ते मेन आपण लिहू शकतो। ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिले कोणते आहे, वी.स. खांडेकर यांना कशासाठी भेटला आहे तर ययातीसाठी। ठीक आहे, ययातीसाठी। दुसरं वी.वा. शिरवाडकर यांना कशासाठी भेटला आहे विशाखा। दुसरं आहे आपलं वी.दा. करंदीकर, वी.दा. करंदीकर। ठीक आहे, यांना कशासाठी भेटला आहे अष्टदर्शने, अष्टदर्शने। ठीक आहे, आणि सॉरी 3 पाहिजे होते इथे। चौथा आहे भालचंद्र नेमाडे, यांना कशासाठी भेटलाय हिंदू जगण्याची समृद्ध कळ, जगण्याची समृद्ध अडकळ। ठीक आहे, तर हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहेत या 4 जणांना, हे लक्षातच ठेवायचं आपल्याला। झालं, वी.स. खांडेकर ययातीसाठी भेटला आहे, वी.वा. शिरवाडकर विशाखासाठी भेटला आहे, वी.दा. करंदीकर यांना अष्टदर्शनेसाठी भेटला आहे, भालचंद्र नेमाडे यांना हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ यासाठी भेटलेला आहे। ठीक आहे, तर हां, तर आता जे आपण शिकलो आहे किंवा काही म्हणजे शिकण्यात पण नसेल आलं म्हणजे एकदम डीपमध्ये विचारतात कधी कधी, पण TCS IBPS एवढा डीपमध्ये घेत नाही, त्याच्यामुळे आपण काही प्रश्न घेऊ, आले तर ठीकच, नाही आले तर पाहून घ्या। ठीक आहे, एवढेच आहे ना। हां, आता बघा, चूक की बरोबर सांगा। एक स्लाइड गेली आहे काय, पहिली स्लाइड नाही आहे याच्यात, नाही पहिली स्लाइड तर बरं 1 मिनिट पाहते मी, नाही पहिली स्लाइड नाही आहे। बरं, आता हेच घेऊन घेते, चूक की बरोबर सांगा। ठीक आहे, प्राचीन काळी भारतात ब्राह्मी आणि खरोष्टी या 2 लिप्या प्रचलित होत्या, बरोबर आहे। ठीक आहे, खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी आहे, अजिबात नाही, खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी नाही आहे। बरं, खरोष्टीला दुसऱ्या शब्दामध्ये काय म्हणतात, गांधारी लिपी। गांधारी लिपी, गांधारी लिपी का म्हणतात तिला, कारण की ते गाढवाच्या ओठाच्या आकाराची लिपी आहे, म्हणून तिला गांधारी लिपी म्हणतात। ठीक आहे,
दुसरा क मध्ये आहे ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी असे म्हणतात. हे बरोबर आहे. तर कोणतं बरोबर आहे? अ आणि क बरोबर. डन. दुसरा प्रश्न, मराठी भाषेसंदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे? ठीक आहे. मराठी असे आमुची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकाने म्हणजे अभिमानाने म्हटले पाहिजेत. बरोबर आहे. आपण आपल्या मराठीचा अभिमान बाळगायलाच पाहिजे. या सेंटेन्स बद्दल वादच नाही. बरोबरच आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर हिंदी ही मराठी भाषेत जननी आहे का? अजिबात नाही. संस्कृत ही मराठी भाषेची आपली जननी आहे. ठीक आहे. आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर करतात. बरोबर आहे. म्हणजे कोणते बरोबर आहे आपले? 1 2 3 बरोबर आहे. अयोग्य विचारलं आहे ना, म्हणजे हे उत्तर येईल तिसरं. ठीक आहे. हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे तर नाही आहे, संस्कृत आहे. त्याच्यामुळे अयोग्य विचारलं आहे तर 3 येईल. नंतर भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या क्षेत्रात साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. बरोबर आहे का? भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. संपूर्ण विधान बरोबर. ठीक आहे. हा, देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा. देवनागरी लिपी लिहिण्याची, आता मी तुम्हाला नियम लिहून दिले होते त्यावरच आधारित प्रश्न आहे. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे आहे का? बरोबर आहे. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे आहे. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वरून खाली आहे का? लिहिण्याची पद्धत वरून खाली अशी आहे का? नाही. हा, देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत उजवीकडून डावीकडे आहे का? नाही, हे पण चूक. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वर्तुळाकार आहे का? नाही, चूक. म्हणजे कोणतं विधान बरोबर आहे आपलं? विधान पहिलं. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे. नंतर चूक की बरोबर सांगा. आपण जी लिपी वापरतो तिला बाळबोध लिपी असेही म्हणतात. बरोबर आहे. बाळबोध लिपी आणि देवनागरी लिपीलाच आपण बाळबोध लिपी म्हणतात. आता एक प्रश्न आला होता की देवनागरी लिपीला कोणत्या आपल्या मराठी भाषेची लिपी कोणती? ठीक आहे. तर देवनागरी लिपीलाच आपण बाळबोध लिपी पण म्हणतो ना, तर बाळबोध पण झाली. तर एक प्रश्न होता की त्याच्यामध्ये ऍड केला होता आदर्श लिपी. देवनागरी लिपी, बाळबोध लिपी, आदर्श लिपी. तर पुस्तकामध्ये बऱ्याच जणांनी असं वाचलेलं असते, पण तिला आदर्श लिपी म्हणून ओळखल्या जात नाही. तिला आदर्श लिपी मानल्या जाते. का बरं मानल्या जाते तिला आदर्श लिपी? कारण ती आपली जी भाषा आहे देवनागरी लिपी म्हणा किंवा आपली मराठी भाषा, तर प्रत्येक वर्णासाठी एक स्वतंत्र ध्वनी आहे आणि एक स्वतंत्र चिन्ह आहे. त्याच्यामुळे तिला आदर्श लिपी मानल्या जाते. ठीक आहे. तर देवनागरी लिपी ही आदर्श लिपी आहे, पण तिला त्या नावाने ओळखल्या जात नाही. ठीक आहे, मानल्या जाते. आपण जी लिपी वापरतो तिला बाळबोध लिपी असेही म्हणतात. हे वाक्य बरोबर आहे. देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर अशा रेषांनी बनलेली असते. हे विधान बरोबर आहे. देवनागरी लेखकाच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते का? इकडून इकडे लिहिली जाते का? तर नाही, अजिबात नाही. इथे काय विचारलंय? चूक की बरोबर सांगा. देवनागरी लेखकाच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते तर हे वाक्य चूक आहे. म्हणजे याचा अर्थ फक्त क चूक. हे पर्याय बरोबर आहे. खालील विधानातील योग्य उत्तर शोधा. आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते. तर कोणते कोणते कौशल्य असते? एक कोणतं? ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे आणि एक आकलन करणे. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोणते आले आपले? ऐकणे आला आहे एक, बोलणे आला आहे एक, वाचणे आलंय. पण फिरणे आहे का? तर अजिबात नाही. त्याच्यामध्ये सुटले कोणत्या? ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे आणि आकलन करणे हे सुटलेले आहे. ठीक आहे. तर कोणते याचं उत्तर? अ ब क. ऑप्शन नंबर 4. पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा हा प्रश्न. ठीक आहे. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. त्याचे कारण काय आहे? भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात. अरे असतात, हे चुकीचं आहे. भाषेमध्ये बदल होत जातात. बरोबर. भाषेच्या व्याकरणात नियमांना मुरड घालावी लागत नाही. ही चूक आहे. भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो. हे विधान चुकीचं आहे. कारण की भाषेचा प्रवाह अखंड सुरू असतो. भाषेमध्ये बदल नेहमी होत असतात. त्याच्यामुळे हे विधान पण चुकीचं आहे. तर ऑप्शन क्रमांक इथे काय विचारलं आहे? भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. कारण काय? भाषेमध्ये बदल होत जातात. व्याकरण म्हणजे काय? व्याकरण म्हणजे
व्याकरणकाराने लिहिलेली भाषा, भाषेचे स्वरूप स्पष्ट करणे किंवा भाषेची उपयुक्तता स्पष्ट करणे की भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. हा, खानदेश भागात बोलली जाणारी भाषा कोणती? ठीक आहे, खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती म्हणते? तर खानदेशमध्ये आपण अहिरणी बोलतो. एक मोठं करते मी. अहिरणी. कोकणी आहे का? नाही, कोकणी कोकणमध्ये बोलतात. हळबी पण नाही, डांगी पण नाही. ठीक आहे. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय करणे शक्य झाले आहे? लिपीचा शोध लागल्याने आता आपली मराठी भाषेची लिपी आहे, आपण साहित्य आहे आपले भरपूर सारे, तर ते लिपी आहे. तर लिपीमुळे काय शक्य झालंय? लिहिणं शक्य झालं आहे. बोलतात असंही आपण बोलतो कोणाशी नॉर्मली बोलायचं असेल तर, पण त्या ज्या भाषेला लिपीमध्ये कन्वर्ट करून ठेवणं म्हणजे ती भाषा कधी आपली नष्ट होणार नाही. त्याच्यामुळे कोणत्याही भाषेला लिपीमध्ये रूपांतरित करून ठेवणं तर ही म्हणजे ती नष्ट न होण्याच्या मार्गावर असते. म्हणजे आपली भाषा कधी नष्ट होणार नाही, कारण आपली लिपीमध्ये कन्वर्ट करून ठेवली आहे. कारण जर लिपीमध्ये कन्वर्ट करून ठेवली नाही तर ती भाषा म्हणजे त्या भाषेला महत्त्वच नसते ना, ती भाषा नष्टच होऊन जाईल. त्याच्यामुळे तिला जिवंत आणि टिकवून ठेवण्यासाठी लिपीमध्ये आपल्याला त्या भाषेला लिहावं लागते. तर लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे? लिपीचा शोध लागल्याने आपल्याला लेखन शक्य झाले आहे. ठीक आहे. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत. बरोबर आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी नाही, चूक. हा, मराठी, तेलुगू, हिंदी, संस्कृत. चूक. मराठी, कानडी, गुजराती, बंगाली पण नाही. ठीक आहे. तर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत. ठीक आहे. गुमणे. गुमणे म्हणजेच हरवणे. हा शब्द कोणत्या प्रादेशिक भाषेत वापरला जातो? वऱ्हाडीमध्ये तर अजिबात वापरले जात नाही, नागपुरीमध्ये पण नाही, कोकणीमध्ये पण नाही. तर अहिरणी. अहिरणीमध्ये गुमणे हा शब्द वापरला जातो. ठीक आहे. पुढील समूहात न जुळणारा पर्याय शोधा. देवनागरी, मोडी, रोमन आणि इडली. तर या काय आहे? देवनागरी ही एक लिपी आहे, मोडी लिपी आहे सॉरी, रोमन लिपी आहे, इडली ही लिपी नाही आहे. इडली हा पदार्थ आहे. ठीक आहे, लिपी नाही आहे. त्याच्यामुळे पुढील समूहात न जुळणारा शब्द कोणता? तर इडली. ऑप्शन नंबर 4 इडली. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? तर आपल्या भावना आपण व्यक्त करण्यासाठी काय वापरतो? आता मी खूप दुःखात आहे, मी कोणाला सांगून राहिली यार मला असं असं त्रास आहे, असं असं झालंय, तर मी कशामध्ये सांगणार? भाषेमध्येच सांगणार ना. ठीक आहे. तर दुसरी तर आता तो हातवारी करून पण सांगू शकतो, असं काही नाही, पण समजणारा भाषेमध्येच व्यवस्थित समजतं. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन म्हणजे भाषा होय. ठीक आहे. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? मराठी भाषा आता सांगितलं सगळ्यात पहिले स्टार्टिंगलाच, मराठी भाषेचे लेखन हे देवनागरी लिपी मध्ये केले जाते. संस्कृत ही आपण आपली जननीच समजायची, कारण संस्कृत मधूनच आपण मराठी घेतलेला आहे. देवनागरी लिपी आदर्श लिपी मानण्याचे कारण सांगा म्हणतात. तर देवनागरी लिपी पहिला वाचू. देवनागरी लिपीत वर्णाला स्वतंत्र चिन्हाने दाखवता येत नाही. चूक आहे. देवनागरी लिपी तिला आदर्श लिपी का बरं म्हणते? कारण की तिला स्वतंत्र चिन्हामध्ये दाखवल्या येते. ठीक आहे. देवनागरी लिपीत उच्चारण्यात येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखवता येतो. बरोबर आहे. देवनागरी लिपीत ध्वनीला स्वतंत्र चिन्ह नसते, असते म्हणूनच तिला आदर्श लिपी मानतो आपण. हे चूक आहे. देवनागरी लिपीत एका वर्णाला 2 ध्वनी असतात. हे चूक आहे. एका वर्णाला एकच ध्वनी असतो, त्याच्यामुळे ती आदर्श लिपी मानल्या जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. आपल्या मनातले भाव अथवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे ऑब्विसली भाषा. ठीक आहे. चौथं झालंय. आता काय आहे? पुढील विधाने वाचा. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. बरोबर आहे. वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात. बरोबर आहे. वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी होय. ठीक आहे. नाही, हे चूक आहे, कारण की इथे काय पाहिजे? तर वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दांची मांडणी होय. त्याच्यामुळे इथे काय विचारलंय त्यांनी पर्याय उत्तर मध्ये? अ आणि ब बरोबर आहे, क चूक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. तर हे साधे प्रश्न हे येतात. त थ द ध हे दंत्यवर्ण आहेत का? तर बरोबर आहे. प फ ब ब हे ओष्ठवर्ण आहेत का? आहेत. य र ल व हे अर्धस्वर आहेत का? बरोबर आहे. ठीक आहे. तर पूर्ण एक एवढे पण बरोबर आहे. अ ब क हे तिन्ही बरोबर आहे. अनुस्वार याचा अर्थ काय? सामोरून झालेला उच्चार, पाठीमागून झालेला नंतर उच्चार, उच्चारावर स्वार होणारा उच्चार
की उच्चारानंतर येणारा दीर्घ उच्चार. तर अनुस्वार म्हणजे पाठीमागून नंतर झालेला उच्चार आणि उच्चारावर स्वार होणारा उच्चार. म्हणजे काय, क आणि ब आणि क. ठीक आहे, हे ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, आपण एवढे प्रश्न घेतले आहेत भाषा लिपीच्या इतिहासावरती. तर उद्यापासून आपण काय करू, आता हा चॅप्टर घेणं महत्त्वाचं होतं. साधारणतः या चॅप्टरवर प्रश्न येत नाही, पण हा चॅप्टर घेणं महत्त्वाचा होता. हा चॅप्टर आपण घेतलेला आहे. तर उद्यापासून आपण जो आपला सिलेबस आहे TCS आणि IBPS नुसार ज्याच्यावर जास्त भर असतो, तर त्या सिलेबसनुसार आपण क्वेश्चन्स घ्यायला किंवा थोडंसं शिकायला सुरुवात करू. म्हणजे तुमचं कसं तुम्ही प्रिपेअर होऊन जाता. तेवढे जे महत्त्वाचे आहे, जे आलेले आहे त्याच्यानुसारच मी तुम्हाला ते शब्द देईल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. तेवढे केले तरी बस आहे. पण असं नाही की तेवढेच त्याच्यावरच प्रश्न विचारेल. आता साधे साधे शब्द राहते ते तुम्हाला करावंच लागणार आहे. ते प्रत्येकच साधा कोणतेही शिक्षक म्हणून प्रत्येकच शब्द शिकवत नाही. एक PDF घ्यायची, जे महत्त्वाचे आहे ते PDF नुसार तुम्ही शब्द पाठ करायचे. ठीक आहे, मग एवढं झालं. धन्यवाद. आता आजचं लेक्चर आपण इथेच संपूया. ठीक आहे. झालंय? किती वेळचं झालं?